चला आता शिष्यवृत्तीमध्ये कधी कधी असे प्रश्न विचारलेले असतात की अक्षरांची दिशा योग्य कोणती? दिशा म्हणजे काढण्याची जी पद्धत आहे अक्षरांची ती कोणती? शिवाय कधी कधी आपण शाळेमध्ये लिहिताना वहीमध्ये काय करतो, कसंही लिहितो, इकडनं इकडं रेगा, तिकडनं तिकडं, वरनं खाली, खालनं वर, अशा चुका आपल्या नेहमी होतात. मग आपण या चुका सुधारल्या पाहिजेत. त्यामुळं अक्षराचा एकतर वळण बिघडतं, 2 नंबर म्हणजे आपला जो वेग आहे त्या वेगावर सुद्धा मर्यादा येतात. म्हणून लिहिताना जसं शास्त्रशुद्ध पद्धतीने मॅडमने सांगितले तशाच पद्धतीने लिहायचं आणि जे अक्षर आता आपल्याला येत नाही ते अक्षर सराव करायचं. उदाहरणार्थ अक्षरांच्या वरती दिलेल्या रेघा त्यासारखी. तर आपण काय उपक्रमे पाहूया. आपल्याकडे काय आहे? रांगोळी आहे आणि ही पट्टी आपण थोडंसं असं क्लीन करायला किंवा सपाट करायला रांगोळी वापरूया. बघा या रांगोळीमध्ये मी अक्षर काढणार आहे. अक्षर काढणार आहे. बघा मी कसं, समजा वजन व आपल्याला काढायचं आहे. आणि रेघ मारताना वरची अशी या बाजूकडून या बाजूकडे, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडेच आली पाहिजे. स्वरा चुकती. स्वरा नेहमी डावरी म्हणून करते का आणखीन काय कारण आहे मला काही कळलं नाही, पण नेहमी इकडनं इकडं असतं. तर तसं नाही करायचं. तर काढताना नेहमी लक्षात ठेवायची रेघ आपल्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं काढायची. बघा पुढं बघूया. क. बघा ओ. ठीक आहे. बघा पुन्हा आता बघू. समजा आता आपल्याला काढायचं, आपण गठ देणार आहोत, गटानुसार काढायचा. क. आता समजा क करायचंय. ओके जमलं? अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता तुम्ही म्हणाल मॅडमनी काय खाली काय वापरले? ही रांगोळी एक वापरली, बरोबर आहे, पट्टी वापरली. बघूया आपण खाली काय आहे. हे खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याकडे हा टेबल आहे, हा टेबल वापरलाय आणि टेबल वरती आपण हे अशा पद्धतीनं आपल्याला जे बोर्ड दिलेले आहेत हे बोर्ड पण वापरलेले आहेत. असं पण वापरू शकतो. ह्या बोर्डचा असाही उपयोग करता येईल. आणि जर आपल्याकडे असं छोटे टेबल असले तर मस्तपैकी टेबलवरती सुद्धा आपण असं करू शकतो. बघा तसं काढायचंय. खूप छान येतं याच्यावर. सायकलचं स. चला करूया का? वेदाला जमतंय का? बघू वेदा करून दाखव. काढ. क काढ. ठीक आहे. प्रत्येकाने काढून दाखवायचा. प्रत्येकाला सेपरेट देणार आहे काढायला. मोठा क काढला. व्हेरी गुड. रेघ वरती रेघ मारणार कधी? व्हेरी गुड. ओके. अशा पद्धतीनं आपण सराव करायचा आहे. आपल्याला येत नाही त्या अक्षरांचा. पहिल्यांदा मी तुम्हाला कोणती अक्षरे येत नाहीत ही तपासणार आहे आणि नंतर त्या अक्षरांचा सराव घ्यायचा. ठीक आहे. चला स्टार्ट.